तुझ्यासाठी आले बनवार घरी, तुझ्यासाठी आले बनवार। ओम साराम भावांनो, आणि आजचा दिवस आहे 7वा आणि वाजले सकाळचे 4 आणि अंघोळ वगैरे झालेले आहे तिथे सर्वांचीच। आणि लय थंडी आहे इकडं आणि साराम बघतो शकतोय थोडंसं। पूनमचा इथे उपवास आहे आज, त्याच काहीच नाही खाणार। हावराट गँग ओनरशिप मामाची आहा ओहो थंडीत ईशानी 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 पाटी पाटी अरे वाट लागली वाटतं। मला वाटलं ईशान आलाय। सूप पेण्यात लोक व्यस्त सायरम मंडळी। सायरम मंडळी डबल लोक पण सिंगल तरी पिझ्झा काय झालं तर माझ्या होईल। आमचं काय आपल्याला बघत नाही बाबा हे डबल असलेलं का सतीश मध्ये त्याच्यासाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा। टाळ्या जास्त धन्यवाद सतीश, तुला पहिला गाणं झालं का पिऊन? हो हो सारा मंडळी। 611चे ओनर स्वतः शेखर पाटील। ओम साईराम ओम साईराम ओम साईराम। तुझ्यासाठी आले बनवार, ऐका म्हणे तुझ्यासाठी आले बनवार, तुझ्यासाठी आले बनवार। मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात। तुझ्यासाठी 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 आले बनवार घरी, तुझ्यासाठी आले बनवार। तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले मनात। मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात। तुझ्यासाठी 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 आले मनात, ऐका म्हणे तुझ्यासाठी आले मनात। खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मनात। 20 सेकंदाचे 2 वाजले। ओम सारा मंडळी, सकाळचे वाजले 7 आणि सकाळच काय व्ह्यू वाटतोय आणि अख्खी दिंडीमध्ये जाम मजा येतोय। आणि आम्ही दोघे ओम सारा मंडळी। ओम साराम गाईज। आणि गणेश माझा मित्र आणि
अवघड वाटतं जरा चालता चालता त्याच्या पाय ना, तरी पण साईबाबांचं नाव घेऊन तो वारी करतोय. आजचा दिवस 7वा. भेटू गाईस नाश्ता करताना आता. आणि हा माझा जिवलग मित्र रामदादा. ओम साईराम. आणि किती वर्ष वारी करतोय दादा? त्याला 16वं वर्ष चालू आहे. 16 वर्ष लगातार 16 वर्ष कंटिन्यू चालत येतोय. साईवारीसाठी फक्त मनाची शांती पूर्ण करता येते. साईवारी आयुष्यामध्ये जन्माला एकदा तरी साईवारी करावी गाईस. जो अनुभव मिळतो शपथ करावी, एकदा तरी करावी. अनुभव येतो तो बोलू शकतोय साईवारी कशी असते खरंच. आणि गाईज हा दादा आमचा निलेश दादा. निलेश दादा तू किती वर्ष वारी करतोय? 16 वर्ष. 16 वर्ष. रामदादा पण 16 वर्ष करतो, तू पण करतो. काय अनुभव काय आहे तुझा? अनुभव काय नाही दादा? मस्त. किती वर्ष तुमचा आहे? पहिलाच वर्ष. कसं वाटतं? लय भारी. आणि आजचा 7वा दिवस तुम्ही खूप छान चालताय. बाबांच्या कृपेने सर्व चाललंय छान. बाहेर चला. ओम साईराम. ब्लॉग बनवते. दादा किती वर्ष तुझा असेल हा वारी मधला? मी 2009 पासून पायी दिंडी करतो, पण मला चालला भरपूर आवडतं पायी दिंडीमध्ये, खास करून सकाळी आणि संध्याकाळी. आणि दुपारी? दुपारी पण रेस्ट असतो. रेस्ट असतो. मजा येतो ना पण? भरपूर मजा. आणि वारी एकदम छानच असते. नंबर छान झकास. आणि काय विषय तबलीग वगैरे काहीच नाही ना? काहीच नाही. बाबांच्या कृपेने. बाबांच्या कृपेने सर्व. दोन शब्द बोल. 2 शब्द दादा तुमच्याकडून पण. ओम साई उरण पुनर्वसन विभाग त्या दिंडीत आज सलग 9 वर्ष चालत दिंडी करतो. दिंडीचा खूप आनंद चांगला आहे. सर्व व्यवस्था, सर्व सकाळी उठल्यावर गरम पाणी, व्यवस्थित सर्वांना सुखसोयी भेटतात, कोणाला त्रास नाही होत. आणि अध्यक्ष मंडळाचे चांगले असल्यामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळतो. बरं आहे. चला गाईज, माहिती दिलेली आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची. आणि प्रत्येक जण खूप चांगलेच आहे तिथे. आणि एकदा तरी या वारीला. आणि करण स्वतः साईराम मंडळी. करण काय कसा वाटतंय तुला? आणि तुझा कितवा वर्ष असेल? माझा 2रा वर्ष आहे. आणि दुसरं सलग 2रा वर्ष की गॅप होता? गॅप होता. बरं. मग काय पायाला वगैरे कसं चालणं वगैरे होतंय? आले का फोड वगैरे? जेवण वगैरे खूप चांगलं असतं. स्वीट वगैरे सर्व काही असतं. ते आपल्याला एक टायमाला घरात नसतंय, ते सर्व इथे असं सर्व असतं. बरं. मनापासून वारी केली पाहिजे. हे मात्र खरं आहे. मनापासून वारी केल्यानंतर साईबाबांची कृपा असतेच आपल्यावरती. ओम साईराम. ओम साईराम. तरी पण कारण तू किती वाजता उठलास आज? 3 वाजता उठलो. आणि मग अंघोळ वगैरे करून अंघोळवरून फ्रेश केलो. 4 वाजता आरती वगैरे सर्व झालं. 5 वाजता चालायची सुरुवात. 5 वाजता सुरुवात झाली. चालेल गाईज, बघत राहा तुम्ही व्हिडिओ आणि नक्कीच तुम्हाला आवडणार हा व्हिडिओ. ओम सारा मित्र, कितवा वर्ष आहे तुमचा दिंडीमध्ये? माझा 6 वर्ष आहे. 6 वर्ष. कसा वाटतं दिंडीवारी करताना? तुम्हाला कसा वाटतं? दिंडी
वारी करताना एवढा आनंद होतो की हा पदयात्रा जी आहे ही खरं म्हणजे स्वर्गसुख आहे. आणि ही पदयात्रा म्हणजे नवीन पिढीसाठी एक श्वास आहे. माझी तर सर्वांना विनंती आहे नवीन पिढीला, आत्ताच्या पिढीला, की त्यांनी एकदा तरी साईंची वारी करावी. तेव्हा समजेल आपलं आयुष्य हे कसं जगतोय आणि चालताना कसं वाटतं. तुझा सारम कितवा वर्ष आहे तुमचा? माझा पहिला वर्ष आहे. कसा वाटतोय? खूप छान वाटतोय. पाय वगैरे दुखतात की नाही? खूप दुखतात, पण तेवढाच साईंचं स्मरण करून पुढं चालत आहे. नक्कीच खूप छान वाटतोय. आणि या दिंडीचे एवढं चांगलं नियोजन आहे, खूप छान. ओम साईराम. ओम साईराम. जे पुढे दाखवेल मी तुम्हाला सर्वांना काय आहे ते काय नाही ते. ठीक आहे गाईस, तर जातो नाश्त्यावरती आता. ओम साईराम. नाश्त्यासाठी काय आज? आणि सर्व पब्लिक नाश्त्यासाठी बसलेले आहे. ओम साईराम. ओम साईराम. लिंबू द्या चमच घ्या, टाकायचं चमच. ओम साईराम. ओम साईराम. यो आणि आजची व्यवस्था पावभाजीची आहे असं वाटतं मला. पावभाजीच ना? पावभाजीच चांगली आहे का? एकदम ना? कसं आहे का? मस्त आहे ना? एकदम भारी. ठीक आहे, चला. ओम साईराम. आणि माझा मित्र नाश्ता केलाच का भाऊ? हा, आता करते. आता जस्ट पोचलो इथं, आता करते नाश्ता. मिसळ केलाच नाही अजून? पण अजून केला नाही? हा, आता जस्ट आलं. हे काय पायाची अवस्था बेकार झाली बघा तुम्ही. बेकार चालायची वेळ झाली. ठीक आहे. मग किती वर्ष झाले तुला वारीला? 6-7 तरी झाली वर्षात. 6-7 ना? 6-7. आणि तुझा वय वर्ष? माझा 18. 18. 6 म्हणजे 12 वर्षापासून स्टार्टिंग. 2018चा पण फोटो आहेत माझ्याकडे, तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉग मध्ये भेटल्यावर. नक्कीच. आणि जे लोक उपवास आहेत आणि जे बाहेर आहेत आणि जे नाश्ता करतात आतमध्ये आहेत. आणि पूनम, तू काय केलास? नाश्ता केलास की? मी ना आता एक वडापाव खाल्ला, एवढाच नाश्ता. ठीक आहे. एका वडापाव मध्ये आज तिने भागवलाय. होम सारा मंडळी. आणि आता जेवणासाठी आलो आम्ही आणि 5 किलोमीटर लगातार चाललो. आणि समोरची जागा आहे, तिथे आम्ही आता जेवण करू आणि तुम्हाला दाखवतोय. ही आहे ती जागा. 5 मिनिटात आम्ही तिकडे पोहोचू. आणि सर्व मधला पट्टा आला आणि बाकीचे आलेत, खूप मागे जण आहेत. आणि सो तिकडे जाऊ, तुम्हाला दाखवतो जे जे आहे ते. ओके, बघत राहा व्हिडिओ. तर ओम सारा मंडळी, तर आम्ही पोचलो आहे कार्यालयामध्ये आणि येऊन सर्व बसलेले आहेत इथे. जे लोक थकलेत ते इकडे बसलेत. आणि खूप छान वाटते इथे, थंडावा आहे खूप. आणि सो बघत राहा व्हिडिओ, दाखवतो. जेवण वगैरे झालं आणि मालिश चालू आहे इथे पायांची. आणि खास करून मागवलेला रामदादा आणि मालिश. स्पेशल मालिश. कसा वाटतोय तुला मालिश करताना? माझी पण करशील का? ही एक प्रकारची साईराम सेवा आहे. नक्कीच पुण्य समजू आपण. ओम साईराम. निलेश दादा, जेवण कसं होतं आज? जेवण मस्त होतं. मस्त होता? हो. काय काय होतं जेवायला? जेवायला डाळ भात, पापड, मटकीची भाजी, पापड. म्हणजे छानच होतं. मिरच्या पण होता? हो का? बरं. तुम्हाला कसं वाटलं जेवण आजचा? जेवण खूप चांगला होता. डाळ, मटकीची भाजी, पापड वगैरे, लोणचं वगैरे होता, चपाती वगैरे होती, व्यवस्थित होतं. छान जेवण होतं. बरं, तुमची मालिश झाली की नाही पायाची? मग कशी वाटली तुम्हाला मालिश? मस्त.
मस्त ना? सलग माझे 12 वर्ष मॉलिश करतो. 12 वर्ष मालिश करते. 12 वर्ष मॉलिश करतो. हा स्पेशली 12 वर्ष एक्सपिरियन्स. हो साईराम या चला लागा 100 रुपयात लागा चला. इकडे इकडे